मी विशाखा. माझ्या बहिणीच्या घरून मी इडल्या खाऊन मम्मीच्या घरी आली आणि माशूचे पप्पाही दुपारपर्यंत नागपूरला आले. आता माशूचे पप्पा नागपूरला आले याचा मतलब हेच आहे की माझे सुट्ट्या संपले. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी असे रेडी वगैरे झाले आणि वणीला यायला निघाले. म्हणून मम्मी पप्पाही कारपर्यंत आम्हाला सोडून दिले आणि खूप असा माशूचा लाड केले आणि मग आम्ही नागपूरमधून निघाले. मी तर प्रत्येक वेळा नागपूरला येते आणि माझ्या प्रत्येक वेळा वेगळ्या एक्सपिरियन्स राहते, खूप आठवणी राहते. ते सर्व घेऊन मी वणीला येते. पण यावेळी माझ्या खूप साऱ्या आठवणी, खूप असे हॅपीनेस, खूप सर्व असे रिलेशनवाल्यांसोबत अशी भेटणं, खूप एन्जॉय केले यावेळी. गावामध्ये लग्नाला गेले आणि मम्मीकडच्या रिलेशनवाले, पप्पाकडचे रिलेशनवाले आणि मी माझ्या सर्व A to Z फॅमिलीला यावेळी भेटून त्यांच्यासोबत खूप मस्त्या करून मी वणीला यायला निघाले आणि जाम पार केले आणि थोड्याच लांब इथे छान असे मुंगवडे इथे मिळते. त्या स्टॉलवर आम्ही थांबले आणि गरम असे टेस्टी मुंगवडे खाल्ले आणि खाऊन झाल्यानंतर आम्ही वणीकडे निघाले आणि थोड्याच वेळात आम्ही वणीमध्येही पोचले. घरी आले आणि माशूच्या पप्पाने घर एवढा खराब करून ठेवले होते. ते सर्व आवर केले मीने आणि खूप उशीर झाला होता म्हणून मी खिचडीच बनवले. खिचडी खाऊन छान असे आराम केले आणि एवढे दिवस झाले होते कामं केले नव्हते म्हणून मला आजही खूप आळस येत होता. म्हणून मीने काही सायंकाळचा स्वयंपाक केले नाही आणि माशूच्या पप्पाला बोलले का आपण बाहेरच जाऊ आणि तेही रेडी झाले आणि आम्ही आज बाहेर जेवण करायला गेले. छान आम्ही असे शिवार हॉटेलमध्ये गेले होते आणि तिथं आम्ही कोल्हापुरी थाली मागवले आणि कोल्हापुरी चिकन तर खूपच असा टेस्टी वाटते, गाणं पण आहे. आम्ही कोल्हापुरी थाली मागवले आणि आम्ही जेवण करायला बसले. खूप असा टेस्टी जेवण होता आणि खूप असा मन भरून पोट भरून आम्ही चिकन खाल्ले आणि दोघांनी माहीत नाही माशूचे पप्पा यावेळी खूप असा व्हिडिओमध्ये यायला लाजतच होते. पण मी त्यांच्या व्हिडिओ तरीही घेतले, त्यांनीही माझ्या व्हिडिओ घेतले आणि आम्ही जेवण करून घरी आले आणि इथेच माझा आजचा व्लॉग संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.